आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधत होते। पुढची बातमी, मुंबईला हादरवून सुटणाऱ्या 2006च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची हायकोर्टाने निर्दोष मुक्तता आता केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदत यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय दिला। या निर्णयामुळे 9 वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षा रद्द करण्यात आल्या। यातील एकूण 12 दोषींना तात्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले। त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळालेली आहे। हायकोर्टाने नेमके काय आदेश दिलेले आहेत आपण बघूयात। साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत। तर स्फोटाच्या 100 दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे। तर स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणेला यश आलेलं नाही। बॉम्ब कसे होते तेच माहित नाही आहे। तर मिळालेल्या बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना काही अर्थ नाही आहे असं हायकोर्टाचं या दरम्यान म्हणणं आहे। हायकोर्ट नेमकं काय म्हणालंय ते आपण पाहतोय। एकंदरीत 19 वर्षांनंतर आता हा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये यावेळेस या सर्वांना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे। सर्व आरोपींची मुक्तता झाली आहे।